सन्माननीय विचार मंचाच्या समोरील आपण सर्व सन्माननीय परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्यांच्यामुळे आम्ही मोकळा श्वास घेऊ शकतो आणि आम्ही बिनधास्तपणे राहू शकतो, जे आमच्यासाठी आपल्या घर संसारावर तुळशीपत्र ठेवून या देशांच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना आणि त्यांच्या वीर मातांना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित कार्यक्रमाच्या उद्घाटिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणीताई खडसे, काँग्रेस पक्षाच्या महिला प्रवक्त्या हेमलताताई पाटील, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या आमदार रेखाताई खेडेकर, मंचावर अनेक मान्यवर महिला आहेत आणि त्या मला समजून घेतील अशी अपेक्षा आहे, सर्व पक्ष आणि संघटनांच्या सर्व मान्यवर प्रतिनिधी महिला, ज्या अतिशय चांगल्या आवाजात सूत्रसंचलन करत आहेत आणि ज्यांना मी मघापासून सांगते की ताई आवर्त घ्या, ताई आवर्त घ्या, त्या गोड गळ्याच्या, कारण मला नरड आहे आणि त्यांना गळा आहे, अशा तायडे ताई, अतिशय सुंदर सुरेख असं नियोजन करणाऱ्या, उत्कृष्ट संघटन कौशल्य असणाऱ्या आणि जिजाऊ ब्रिगेड पासून आपली कारकीर्द सुरू करून आता काँग्रेस पक्षामध्ये एक यशस्वी नेता होण्याकडे वाटचाल करणाऱ्या भगिनी जयश्रीताई शेळके, सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, सर्व पक्षाचे मान्यवर नेते, ते सगळे मला क्षमा करतील, विविध डिजिटल तथा प्रिंट माध्यमांचे मान्यवर प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, बहिणी जरा जास्त आहेत, माया हो अनबाया हो, तुम्ही एवढा वेळ प्रचंड ऐकत आहात आणि पुन्हा अजून काही ऐकावं इतकं तुमचा स्टॅमिना आहे का मला याची कल्पना नाही, पण ज्या क्षणी असं वाटेल की तुमचा स्टॅमिना आता संपलेला आहे आणि मी माझं भाषण लगेच थांबवेल, पण माझं भाषण थांबवण्यासाठी 2च मिनिटात दाखवू नका की स्टॅमिना संपलेला आहे. माय मावल्यांनो, मला काही बचत गटातलं फारसं कळत नाही, आपल्याला काही आकड्यांचा हिशोब जास्त कळत नाही, आपण गावाकडची माणसं, काही आकडेमोड काही फार समजत नाही, साधं साधं कळतंय, सोपं सोपं कळतंय आणि सोपं सोपं कळताना एवढं नक्की आहे की बचत गटाची चळवळ जेव्हा सुरू झाली होती तेव्हा अगदी सुरुवातीला गावखेड्यातल्या आमच्या मायमाता, गावखेड्यातल्या आमच्या तमाम आया बहिणी, ज्या आपले काही 10-20 रुपये, 5-50, 100-200 रुपये कधी डाळीच्या, कधी साखरेच्या, कधी तांदळाच्या डब्यात ठेवायच्या आणि ते पैसे कधी नवऱ्याच्या हातात लागले तर आकडा लावायला आणि पोराच्या हातात लागले तर व्हिडिओ बघायला जाणारे लेकरू, हे पैसे ठेवायचे कुठं, हे पैसे कधी आडी अडचणीच्या काळात जपायचे कसे, आणि त्याच्यासाठी उभी राहिली बचत गटांची चळवळ. पण या सगळ्या बचत गटांच्या चळवळीतनं जेव्हा एक बचत गट असतो, इकडच्या बाया, इकडच्या अय बाया हो माय, तुम्हालाच बोलायला, तुम्हालाच ह्या इकडं अशा सगळ्या जाणाऱ्या, जरा वाईच कळ श्वसन बसा की काहीतरी, तेवढं सांगितल्यावर सुद्धा त्या बाईने माझ्याकडे बघितलं तर तशीच पुढे निघाली, बहादर माऊली आहे, म्हणजे तेवढं बघून पण माझ्याकडे बरं का पुन्हा पुढे जायची तयारी आहे त्याची. माया हो, एक बचत गट असेल आणि एका बचत गटातनं समजून घ्या की 1 लाखभर रुपये आपल्याला मिळाले, लाखभर रुपयातनं 10 बायकांनी 10-10 हजार रुपये घेतले. बसा बसा ताई बसा, तुमच्यासाठी चालले बसा. 10 हजार रुपये साधारणतः एका बाईला मिळाले. 10 हजारात काय होईल माय? 10 हजारात एखादी बाई लय झालं तर एक गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकेल, ते दुकान तिचे लेकरच खाऊन पार करतील. गोळ्या बिस्किटाचं दुकान म्हणल्यावर काय, एखादी बाई म्हणाल मी पिठाची चक्की टाकते, फार फार तर पिठाच्या चक्कीत होतंय काय आपलं, तर आपली वस्तीतली माणसं लय भारी अव्वल हिरसाल माणसं. मग माणूस म्हणणार काय वहिनी ओळखत नाही का, काय वहिनी टिपून ठेवा, वहिनी जरा वेगळाच शर्ट घालून आलो, खिशात पैसे राहिले, आल्लोच म्हणते ते, आल्लोच म्हणते, आल्लोच म्हणते आणि उधारी काही आपली दिली जात नाही, ती उधारी तशीच राहते.
राहिलेल्या उधारीचं काय करावं हा प्रश्न निर्माण होतो. आणि बघता बघता लाईट बिल भरायची डेट तयार होते. त्या डेट पर्यंत लाईट बिल जात नाही, पैसे भरले जात नाहीत, कनेक्शन कट होतं, चक्की बंद पडते. अजून कुणी एखादी असती तिच्याकडे 10,000 रुपये आले, 2,000चं ज्वारीचं पोतं, 4,000चं बकरं, 2,000 टेम्पोला, निघाली बाई कंदुरीला. ह्याच्या पलीकडे काय? बचत गटांच्या सुट्या सुट्या चळवळी जेव्हा होतात त्यावेळेला त्यातनं फारसा काही फायदा होत नाही. पण बचत गटांच्या जेव्हा फेडरेशन पद्धतीने काम सुरू होतं त्यावेळेला मात्र तोच फायदा सांघिक पद्धतीने उभा राहतो. सुटा बचत गट यापेक्षा फेडरेशनने काम केलेलं हे अधिक आपल्याला परवडणारं काम ठरतं आणि फेडरेशनने मिळणारे आर्थिक लाभांश हे सुद्धा अधिक असतात. पण माय मावल्या हो, तुमचे जे काही आर्थिक लाभांश आहेत या तुमच्या आर्थिक लाभांशामध्ये तुमच्याकडे आर्थिक साक्षरता येणं हे जितकं गरजेचं आहे तितकंच, जसं मगाशी एका बचत गटाच्या ताई सांगत होत्या की जगण्याची साक्षरता आली पाहिजे आणि ती सुद्धा गरजेची आहे. मगाशी रोहिणीताई बोलताना सांगत होत्या, रोहिणीताई तुम्हाला 1500चं गणित समजावून सांगत होत्या. माझं असं म्हणणं आहे की 1500 आपण घेतले पाहिजे, कडे सगळ्यांनी घेतले पाहिजे. ती कुठल्या बाई पक्षाची असो नसो, ती बाई काँग्रेसची असो, ती बाई राष्ट्रवादीची असो, ती बाई शिवसेनेची असो, ती कुठल्या का पक्षाची असो ना, आपण आपले 1500 रुपये घेतले पाहिजे. का घेतले पाहिजे? 1500 रुपये आपले आहेत. आपल्या घरातला आपला लेक, आपली पोरगी, आपला नवरा, आपला दीर, आपला भाऊ, आपली बहीण या सगळे जे नोकऱ्या करत आहेत आणि नोकऱ्या करणाऱ्या लोकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशातले हे तुमचे पैसे आहेत. हे 1500 रुपये काय एकनाथ शिंदे साहेबांनी वावर विकून तुम्हाला दिलेले पैसे नाही. काही शिंदे साहेबांनी वावर विकलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही नागपूरचा बंगला विकून आपल्याला पैसे दिलेले नाही. ह्या दोघा तिघांनी बी काही खिशात हात घालून पैसे आपल्या खिशातले दिलेले नाहीत. पैसे आपले आहेत, आपल्या हक्काचे आहेत. त्यामुळे दणकवून 1500 घ्यायचे आपण, काय विषय नाही. पण माया हो, आता जरा पुढचा विचार करा. आता आपण 1500 घ्यायचे हे ठरलं बरं का, ठरलं पैसे घ्यायचे. जरा गड्याकडे बघून मग तुमच्याकडे बघून. आता ही सगळे आमचे पुरुष, आमचे सगळे भाऊ, ह्या सगळ्या भावांनी जरा एका गोष्टीचा विचार करावा. दादा हो, तुमच्या घरात तुम्ही तुमच्या बहिणींची लग्न लावली, आपल्या आपल्या ऐपतीनुसार लावली. कुणी लाखभर खर्च केला, कुणी 5 लाखाचा खर्च केला, कुणी 25 लाखाचा खर्च केला, पण खर्च केला. बहिणीचं लग्न लावून दिलं, काय उपकार केला का तुम्ही? कर्तव्य होतं तुमचं, केलं तुम्ही खर्च. काही जणांनी आपली आपली इब्रत राखण्यासाठी आणि बहिणीला उजवून देण्यासाठी तुम्ही काही जणांनी वावर इकली, काही जणांनी वावर घाण टाकली का नाही? काही जणांचं तर असं झालं की कधी बहिणीचं दुर्दैवानं काही बरं वाईट झालं, तिच्या काही नवऱ्याचं बरं वाईट झालं तर तिच्या लेकरांची शिक्षण केली, भाच्या उजवून दिल्या का नाही? तुम्ही बॅनर लावलं का दादा हो? लावायला पाहिजे ना. आज कसं बरं बॅनर लावायला पाहिजे. तुम्ही बहिणीच्या माहेरात कधी गेला तर बहिणीला जर 2-4 हजार रुपये द्यायचे असतील तर पैसे कसे दिले तुम्ही? सासूला सुद्धा कळू नये, घरातल्या तिच्या ननंद भाऊजीला, कुणाला दिरा जावांना कळू नये, तिच्या सासऱ्याला कळू नये, इतकं गपचूप तिच्या हातात तुम्ही ती 4-5 हजार रुपये जी काय असतील ते ठेवले. जाहिरात केली का? बॅनर लावलं का? लाडक्या बहिणीला आत्ताच 2000 रुपये देऊन मी बस स्टँडवर आलेलो आहे. लाडक्या बहिणीचा फोन आला होता, तिच्या नवऱ्याकडे पैसे नव्हते, तिला दवाखान्यात जायला सुद्धा पैसे नव्हते, म्हणून 1000 रुपये मी तिला फोन पे केला. फोन पेचा स्क्रीनशॉट आणि मोठाच्या मोठा बॅनर केलंय. तुम्ही येडे आहोत, तुम्ही कळत नाही तुम्हाला. अहो शिंदे साहेबांचं बघा की जरा काहीतरी. कसलं मोठं बॅनर लावतंय. 4 आने की मुर्गी 12 आने का मसाला, 1500 टिकड्या दिल्या नाही त्याला 10-10 हजाराचा बॅनर असते होय? हा काय धंदा आहे? तुम्ही बहिणी उजवून दिल्या, तुम्ही भाच्यांची शिक्षण केली, तुम्ही बहिणीचं सुख दुःख बघितलं, तुम्ही बहिणीसाठी कधी बॅनर लावला नाही, त्याची कधी जाहिरात केली नाही. का केली नाही?
तुम्हाला बहिणीच्या नात्याची मर्यादा कळते, तुम्हाला बहीण भावाच्या नात्याचा मान कळतो, तुम्हाला बहिणीच्या नात्याची इज्जत कळते. आपल्या बहिणीची इज्जत अशी झाकली बूट 1.25 लाखाची, बहिणीच्या संसारात कमी जास्त आहे ते बोलून दाखवायचं नाही. हा संस्कार या राज्यानं, या महाराष्ट्रानं आमच्यावर घडवला. मग फडणवीस आणि शिंदे साहेब जाहिरातबाजी कशासाठी करतायत? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर 1500 तिकड्याची जाहिरात कुणी करेल का? जर खरंच आम्ही त्यांच्या बहिणी असू तर गुपचूप देऊन जा ना. बॅनर कशापायी लावतोय? बॅनर लावतोय कारण आम्ही बहीण नाही, आम्ही मतदार म्हणून आमच्या मतावर तुमचा डोळा आहे म्हणून तुम्ही आमच्यासाठी बॅनर लावता. आणि बाया हो, आता तुम्ही विचार करायचा. माया हो, भाऊ मुराळी म्हणून येतो, लग्नाला बोलवतो, वास्तुशांतीला बोलवतो, अजून कुठल्या कामाला बोलवतो. तुम्ही लग्नाला जाता, वास्तुशांतीला जाता, काय त्याचं काही चांगलं, काही बालाजीला गेला पाणी उजवायचंय, उद्यापन करायचंय त्याला जाता. भाऊ तुम्हाला बोलावतो, भाऊ तुम्हाला 5000ची साडी घेतो, 5000ची. पण भावानं तुम्हाला 5000ची साडी घेतली आणि नवऱ्याला साधी त्याची जुनी टोपी बी काढली नाही आणि लेकराला बी काहीच बघितलं नाही. नेसता का माय 5000ची साडी? अय बाया हो, नेसता का? इकडच्या नेसता का? नेसत नाही. काय म्हणता माय, तुला काय संडीसाठी वाटले का? अरे 2 लेकर आहेत तर किती शिरावर एवढा मोठा नवरा आहे, काय मानपान आहे का नाही? मला काय घरनिगी वाटले काय तुला? काय म्हणून तू माझ्या नवऱ्याला मान देत नाही, काय म्हणून लेकराला करत नाही, बोलता की नाही? माया हो, तुम्हाला 1500 तिकड्या देऊन भुलवायचा जेव्हा प्रयत्न केला जातो तेव्हा तुमच्या नवऱ्याच्या नोकरीचं बघत नाही, नवऱ्याच्या पेन्शनचं बघत नाही, लेकराच्या शिक्षणाचं बघत नाही. अशा शिंदे फडणवीसांच्या जाहिरातीला किती भुलायचं बरं आपण, किती विचार करायचा त्याचा. माया हो, मी तुमचं लेकरू आहे, मला काय लय मोठं मोठं कळत नाही. काय आपण काय कारखानदाराची अवलादी नाहो काय नाही, आपण साधी माणसं. पण मला साधी गोष्ट कळते. माझी शाळा माझ्या लहानपणी 3 ते 4 किलोमीटर लांब होती. 4 किलोमीटर लांब शाळा होती. आई आमची कपडे धुत किंवा भांडे घासत घासत गल्लीतल्या पोरांना म्हणायची, अय पोर हो, शाळेत चाललाव का? एक काम करा, येता येता माझ्या लेकीला बी शाळेतून घेऊन या बरं. आई गल्लीतल्या पोरांना सांगायची की माझ्या पुरीला येताना शाळेतून घेऊन या. कशा पायी? अरे लय मोठा डांबरी रस्ता आहे रे, लेकरू माझं रस्त्यावर जायचं यायचं, वाहनाची ये जा होती. हा उग काय ऍक्सिडेंट बिक्सिडेंट होईल तर लेकराला जपून आण बर का. आणि गल्लीची पोरं जपून आणायची ना माय. आता काय परिस्थिती आहे बरं? आता परिस्थिती आहे की लेकराला शाळेत जाण्यासाठी आपण स्कूल बस लावली आहे, पण स्कूल बस येईपर्यंत 5 मिनिटासाठी आपण लेकराचं बोट सुद्धा सोडायला तयार नाही. घरातून येताना त्या लेकराचा हात धरून येतोय आणि बस येईपर्यंत थांबतोय, बस आल्यावर सोडतोय. आणि बस मध्ये सुद्धा आपलं लेकरू सुरक्षित नाही. पुण्यामध्ये काल शाळेच्या धावत्या स्कूल बस मध्ये 2 लेकरांवर बलात्कार झाला. काय करायचं? पुण्यामध्ये 8 दिवसाखाली हिंजवडी IT पार्कच्या बिल्डिंग मध्ये 8व्या माळ्यावरून 75 वर्षाच्या आजीला, 75 वर्षाची माय माऊली, 75 वर्षाच्या आजीला 8व्या माळ्यावरून 6व्या माळ्यावर फरफटत खाली आणलं आणि 28 वर्षाच्या माणसानं बलात्कार केला. काय बोलता? बीड मध्ये 9 वर्षाच्या लेकरावर बलात्कार होत होता आणि तिची 7 वर्षाची बहीण घाबरून कोपऱ्यात बघत होती आणि तिला थांब बघ म्हणून तिला दमदाटी करत होते. काय परिस्थिती आहे? 3.5 वर्षाच्या लेकरावर, 3.5 वर्षाच्या का? कशासाठी? अरे या राज्यामध्ये पोलीस नावाची यंत्रणा शिल्लक राहिली नाही. या राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिला नाही कुणाला. एवढी माणसे इचलून गेल्यासारखी वागत नव्हती आणि एवढे गुन्हेही कधी घडत नव्हते. बदलापूरच्या प्रकरणानंतर माया हो, त्या बदलापूरच्या प्रकरणात 1 पोलीस कंप्लेंट व्हावी म्हणून 7 तास मला उन्हात बसावं लागलं. तुम्ही विचार करा, जर माझ्यासारख्या बाईला 7 तास बसावं लागतंय तर गावखेड्यातल्या बायांची काय दाद घेतली जात असेल. हे सरकार आहे. या कार्यक्रमाला 1.5 तासाचा उशीर झाला. का उशीर झाला? राज्यात एवढ्या सगळ्या महिला लैंगिक अत्याचाराच्या घटना होत आहेत. तुमच्यापैकी चिकार बायांनी हिरव्या साड्या नेसल्या
काल पिवळ्या नेसल्या असतील का? नवरात्र चालू आहे माय, नवरात्र चालू आहे. काल पिवळा रंग होता ना, आज हिरवा आहे. चांगली गोष्ट आहे. कशासाठी नवरात्र माय? तर देवीचा उत्सव आहे, देवीचा महिमा आहे. आणि देवीचा म्हणजे स्त्री शक्तीचा महिमा आहे. पण स्त्री शक्तीचा महिमा चालू असतानाच जर आमच्या लेकी बाळी एकीकडे तुम्ही दुर्गा म्हणून आमचं नामस्मरण आणि पूजा करायचा प्रयत्न करता, दुसरीकडे आमच्या लेकी बाळी सुरक्षितच नाहीत. लेकरू शाळेत सुरक्षित नाही, लेकरू शाळेच्या बसमध्ये सुरक्षित नाही, लेकरू शाळेच्या बाथरूम मध्ये सुरक्षित नाही, लेकरू सोसायटीच्या गार्डन मध्ये सुरक्षित नाही. आज पहाटे पुन्हा घटना घडली. पुण्यामध्ये मॉर्निंग वॉकला गेलेली एक पोरगी, तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. कसं करायचं? किती घटना. 7 तास एक FIR व्हायला वाट बघितली आम्ही. 7 तास उन्हात बसलो आणि ज्याला अटक झाली 7 तासानंतर, म्हणजे FIR झाली, अटक तर झालीच नाही, त्याला 3 तासाच्या आत जामीन मिळाला. काय करता? माया हो, तुम्ही विचार करायचा. आता 1500 टिकल्या जास्त महत्वाच्या का आपल्या लेकी बाळीची आबरू जास्त महत्वाची? कारण या सरकारला आमच्या लेकी बाळीच्या इज्जत आबरूचं रक्षण करता येत नाही. मी कालही म्हटलं होतं, कालही मी चॅनलवाल्यांशी बोलताना म्हटलं होतं की आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडून मला 0 अपेक्षा आहेत. आता महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मला कसली विनंती करावीशी वाटत नाही, कुठलंही अपील करावंसं वाटत नाही, कुठलंही आवाहन करावंसं वाटत नाही. त्यांचा राजीनामा सुद्धा मागायची इच्छा नाही, कारण ते देणार नाहीत, ते खुर्चीला चिकटून बसणारे आहेत. आता मी फक्त आई अंबाबाईला एवढीच विनंती करू शकते की आई अंबाबाई, या महाराष्ट्रातल्या लेकी बाळी तुझ्या हवाली आहेत, तूच काय ती आमची रक्षण करते. कारण शिंदे, फडणवीस, पवार यांच्या काळामध्ये आमच्या लेकी बाळी सुरक्षित नाहीत. फार महत्वाचं. बरं, ह्यांचे आमदार तरी नीट आहेत का? ह्यांचे आमदार तरी, काल परवा तो कुणीतरी भुयारे काहीतरी बोलला, त्याने फक्त बायकांचा अपमान केला नाही, त्याने इथल्या शेतकऱ्यांचा सुद्धा अपमान केला. तुमच्या इथलं तो अजून वाया गेलेलं आहे. त्याला आपण आधीच सांगितलं होतं की उसके आगे मोहळ को हम कैसे भगाते करके वो गौरी का खांड लेके कैसे पेटवते हैं. काय 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 प्रकारचे नमुने आहेत. आज आम्हाला 1.5 तास लेट झाला, कारण महामहिम राज्यपाल साहेबांचा दौरा आहे. राज्यपाल साहेबांना भेटण्यासाठी मी, खडसेताई, हेमलताताई 1.5 तास तिथे ताटकळत थांबलो. अहो, फक्त आम्हाला एक निवेदन द्यायचंय राज्यपालांना. आमच्या सोबतच्या सगळ्या लोकांना म्हटले अजिबात आत यायचं नाही, बाहेर थांबा. बाहेर थांबतो बाबा, सरकार तुमचं आहे, जिसकी लाठी उसकी भैंस होती, आम्हाला काही बोलायचं नाही. सगळी लोक बाहेर थांबली. 4 बायका फक्त मध्ये गेलो. 4 बायका मध्ये गेलो आणि विनंती केली, तरी सुद्धा प्रतापराव जाधवांनी भेटायला वेळ मिळू दिला नाही. मीटिंग चालत राहिली. इथल्या आमदाराचं तर त्याला नाव घेऊनही मोठं करायची इच्छा नाही, कारण त्याचा खेळ इनमिन आचारसंहितेपर्यंत आहे. मला माहिती आहे की 2024च्या विधानसभेमध्ये त्याचा सुपडा साफ होणार आहे. माया हो, इतक्या पोटतिडकीनं, इतकं जीव तोडून मला याची कल्पना आहे की एवढं बोलल्यावर काही कुणी मला गुळखोबरं देणार नाही. एवढं बोलल्यावर शत्रू अनेक तयार होणार आहेत. पण मला एक विश्वास वाटतोय की आमच्या मायमावल्यांमध्ये तो स्वाभिमान जागावा. आमच्या मायमावल्यांना म्हणून म्हटलं की कोणी जर 1500चं ओझं तुमच्यावर टाकत असेल आणि आमच्या 1500 तुम्ही मिंधे आहे असं सांगत असेल, तर मिंध्यांनी आम्हाला मिंधे करण्याचं कारण नाही. मिंध्यांनी आम्हाला मिंधे करायचं कारण नाही. ते 1500 तर आमच्या हक्काचेच आहेत. परंतु येणाऱ्या काळात निर्णय घेताना आपल्या लेकी बाळींची आबरूची सुरक्षितता ही जास्त महत्वाची आहे. जयश्रीताईंनी इथे फार मोठा हा पसारा उभा केला. महिलांना ज्या काळामध्ये उद्योगाची खरी गरज आहे आणि उद्योग मिळत नाहीये, अशा काळामध्ये 250 बचत गटांचे स्टॉल इथं उभं करणं आणि त्यांचं इतकं देखणं नियोजन करणं हे खायची गोष्ट नाही. एक बाई हे करू शकते, कारण प्रत्येक सावित्रीच्या मागे एक ज्योतिबा असतो. आणि त्यामुळे आमचे सन्माननीय बंधू सुनील शेळकेजी असतील, जयश्रीताई असतील,
यांनी हा अतिशय स्तुत्य आणि विधायक उपक्रम इथं उभा केला। मग चर्चा सुरू झाल्या, सुषमाताई आले आहेत, कार्यक्रम जयश्रीताईंचा आहे, मग आता विधानसभेचं काय होईल बरं? मी फार ठामपणे सांगितलं पाहिजे की जे काही होईल ते होईल। महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सुटली तर ताई तुम्हीच आहात, आणि महाविकास आघाडीकडून जर जागा अजून कुणाला सुटली तर अजून काही वेगळं असेल। परंतु काहीही असो, या वेळेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून या विधानसभेला जो आमदार इथला जाईल तो फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचा जाईल, हे ताकदीनं मांडलं पाहिजे। आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी महाविकास आघाडीचे लोक म्हणून आपण सगळेजण ताकदीने उभे राहाल, त्यांच्या पाठीशी असाल याची मला खात्री आहे। माया हो, मोती उधळताना जे सोबत असतात त्यांना एक वेळ विसरता येते, पण अश्रू ढाळताना जे लोक सोबत असतात त्यांना विसरता येणे कठीण असते। अशाच सगळ्या काळामध्ये आपल्या सोबत ज्या कठीण प्रसंगात हे लोक राहिले, अत्यंत संकट काळामध्ये जे लोक आपल्या सोबत राहिले, कोरोना काळामध्ये ज्यांनी आपली काळजी घेतली, कोरोनाच्या काळात ज्या दिशा फेडरेशनने इथल्या माय माऊल्यांच्या उद्योगाची आणि आर्थिक चलनवलनाची सुद्धा काळजी घेतली, त्या सगळ्यांच्या सोबत राहणं ही सुद्धा आपली जबाबदारी असेल। आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की या सगळ्यांमध्ये एक आमची धाडसी बहीण म्हणून, हिरिरीने काम करणारी आमची साथीदार म्हणून जयश्री शेळके या कायमच सोबत असतील, आणि त्यांनी अजून पुढे जावं, त्यांनी अजून प्रगती करावी। आणि त्यांनी प्रगती करताना इकडच्या सगळ्या बायकांनी पण लक्षात ठेवायचं, आतापर्यंत जे इथे काही संस्कार घालून दिले होते, म्हणजे इथे एखादा समजा आता असणारे आमदार खासदार, बोलावं असं वाटत नाही या लोकांबद्दल फार मला, पण मग कुठून तरी किरायाने गर्दी आणायची, किरायाने माणसं बोलवायची, 500-700 रुपये खर्चायचे आणि त्यांच्याकडून स्वतःची वाहवा करून घ्यायची, आणि मग ती वाहवा करताना तलवार घ्यायची, केक कापायचा। अरे एवढा शोक आहे, एवढा नाद आहे, तर जा की तिकडे सीमेवर, ज्या सीमेवर आमचे सगळे जे जवान लढत आहेत तिथं तलवार घेऊन जा, रायफल घेऊन जा, तिकडे बर्फात जा, तिकडे त्या सगळ्या शत्रूंच्या सोबत 2 हात कर। इथं तलवार कुणाला दाखवतो? तुझेच मित्र, तुझेच आप्त, तुझेच नातेवाईक, त्यांना काय दाखवतोय? कारण यांना विकासाचं बोलता येत नाही। येताना मी काही शहरातून बघत होते, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा आहे, माध्यमांनी कृपया नोंद घ्यावी, कारण खबरे इतके चुटकन जाऊन सांगतात की जाईपर्यंत दुरुस्ती करतील। खबऱ्यांनी सुद्धा मोबाईल चालू ठेवावेत। अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा घाईघाईमध्ये उभा केला आणि पुतळा अश्वारूढ आहे। पुतळ्यातला जो घोडा आहे त्याची शेपटीच तुटली, त्या शेपटीला टेकू दिलाय। तुम्ही आमच्या महापुरुषांचा अवमान करता, तुम्ही आमच्या मातृसत्ताक पद्धतीचा अवमान करता, तुम्ही आमच्या आदर्श असणाऱ्या आमच्या ज्या आयकॉन आहेत त्या आमच्या महानायिकांचा अवमान करता। कशासाठी? जयश्रीताईंनी मुद्दा उचलला होता की पुतळ्यांचं उद्घाटन बिनधास्त करा, पण आधी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा। ते स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं नाही। मुख्यमंत्र्यांनी घाईघाईने पुतळ्यांचे अनावरण करण्याचा कार्यक्रम घेतला, ते स्ट्रक्चरल ऑडिट झालं असतं तर अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याला आता असा टेकू देऊन उभं करावं लागलं नसतं। हा टेकू देऊन उभं करण्याची वेळ इथल्या अत्यंत म्हणजे इतकी घाई, आता त्याच्यावर फार ईर्षाल म्हणी माझ्याकडे आहेत, पण आता त्यावर बोलत नाही, की सगळा मजला ज्यांचा रिकामा आहे अशा लोकांनी घाईघाई ते अनावरणाचे कार्यक्रम घेतले, आणि ज्यामुळे अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीने अवमान झाला, ही अत्यंत खेदाची बाब आहे, ही दुर्दैवाची बाब आहे। आम्ही या निमित्ताने या सरकारने आतापर्यंत जे काही एकूण काम केलं, हे सरकार विकासावर बोलू शकत नाही, हे सरकार नोकरी धंद्यावर बोलू शकत नाही, या सरकारला कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देता येत नाहीत, आणि त्यामुळे या सरकारने एक नवा पायंडा पाडायला सुरुवात केली
ती म्हणजे गावगाड्यातली जी आम्ही सगळे 18 पगड जातीची माणसं आहोत. इथला मराठा, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवान, सुतार, लोहार, कुंभार, घिसाडी, पारधी, कैकाडी, कंजार, भाट, माकडवाले, अस्वलवाले, जगवाले, गोंधळी, आराधी, भराडी, रामोशी, बेरड, बेस्तर, बेलदार, या सगळ्या जाती ज्या गुन्ह्या गोविंदाने नांदत होत्या. कालपर्यंत आमच्या मराठा समुदायातल्या बाईला जर संक्रांतीसाठी जर सुगड लागला तर ती कुंभार आळीला जायची आणि सुगड आणायची. जर आमच्या एखाद्या बाईला आजही आमच्याकडे नवरात्रीची जी माळ द्यायला येते ती आमची माईन मावशी येते आणि ती आम्हाला माळ देऊन जाते. जर कुणाला दुर्ड्या, सूप, झाडू लागला तर आम्ही अजून काहीतरी बुरड आळीला, कैकाडी गलीला जायचो आणि आम्ही ते घ्यायचो. आम्ही सगळे गावगड्यात नांदायचो. कुणाला आऊत लागला, जोत लागला, नांगर लागला, कुणाला काही अजून काही एखादा अवजार लागलं शेतीचं, आम्ही सुतार गल्लीला जायचो आणि आमचं ते सगळं अवजार घ्यायचो. आम्ही सगळी 18 पगड जातीची माणसं जी सगळे आम्ही गुन्ह्या गोविंदाने नांदत होतो. आमच्यामध्ये जाती जातीच्या भिंती निर्माण करण्याचं काम हे पाप एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि का? कारण एकनाथ शिंदेना त्यांच्या गद्दारीवर कुणी प्रश्न विचारू नये म्हणून. काय पिक्चर काढता रे तीनपाट थुकरट, सगळं अधर्मी काम करता, सगळा अधर्म करून टाकता आणि पिक्चरचं नाव धर्मवीर टाकता. सगळा अधर्म त्याच्यामध्ये आणि तुम्ही त्याला धर्मवीर म्हणता. आणि वाटतंय त्यांना की अशी गद्दारी करून हे भागेल. बरं, यांनी गद्दारी केली त्याचा पुरावा आपण द्यायची गरज नाही. आमची लाडकी भाऊजे अमृता वहिनीच सांगते त्याच्यामध्ये. आमच्या अमृता वहिनीने 50 वेळा सांगितलं, देवेंद्रचा होडी बिडी घालायचा, जो होडी बिडी गॉगल घालून तो जायचा. मी म्हणायची, देवेंद्र तू कुठे जातोयस? देवेंद्र तू थांबत का नाहीस घरी? तू रात्री अपरात्री का फिरायला जातोयस? अहो, आमच्या वहिनीने सांगितलं सगळं की ही रातच्याला बाहेरच कुठतरी भेटत होती, हो फिरत होती तिकडं. ह्या अशा गद्दारी करणारी माणसं, ही माणसं आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. माया हो, आपली तरणी बाण लेकरं घरात नोकऱ्या मागतायत. आपण लेकरांना आपल्या दाबात ठेवतोय. आपण आपल्या घरात लेकरांना सांगतोय, सारखा काय रे मोबाईल बघतोय, सारखं मोबाईल बघतोय. अरे जा की बाहेर काहीतरी कामधंदा बघ. काय कामधंदा बघायचा त्या लेकरांनी? कुठलीच नोकर भरतीचे अर्ज निघत नाही. कंपन्यांमध्ये जाऊन काम करावं म्हटलं तर कंपन्या गुजरातला गेल्या आहेत. उद्योगधंदे काढायचे म्हटलं तर बँका तारण ठेवल्याशिवाय कर्ज द्यायला तयार नाहीत. मेक इन इंडियाच्या नुसत्या जाहिराती होत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत जर बदल घडवून आणायचा असेल, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सांगतायत 3,500 करोड रुपये खर्च होत आहेत एका महिन्याचे पैसे देताना. एका महिन्याचे 1500 प्रमाणे पैसे देताना 3,500 करोड रुपये कुठून आणायचे? 55,000 होमगार्ड ज्यांचे वेतन भत्ते नाहीये. 55,000 होमगार्ड म्हणजे किती कोटी कुटुंब झाली लक्षात घ्या. अंगणवाडी आशा सेविकांचा पगार नाही, आरोग्य सेवेची भरती नाही, आश्रम शाळेच्या शिक्षकांचे पगार नाहीत, पेन्शनधारी लोकांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. आणि यावर कुणीही सवाल विचारावा तर नुसत्या जाहिरातींचा मारा केला जातोय. माया हो, नाउ इट्स युअर टर्न. आता तुमची बारी प्रश्न विचारायची. का? कारण शिंदे साहेबांना वाटतंय की तुम्ही बहिणीच आहेत. काय हरकत नाही बाबा, बहीण भावाचं नातं चांगलं असतंय. पण मला सांगा माया हो, तुम्ही तुमच्या भावाला की कधीपासून बांधता? माय जन्मापासून बांधता का? का आताच बांधताय? आधार ते आला पटन मागचं इसरला चट. हा, जन्मापासून बांधता ना. भाऊ तुमच्याकडून, अय भावांनो, बहिणीकडून राखी कवापासून बांधून घेता? लहानपणापासून घेता. आता मला सांगा, शिंदे साहेबाचं वय किती असेल? 60च्या पुढे गेलं. माय 60 वर्षात शाखा प्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख, महापौर, आमदार, मंत्री, नगर विकास मंत्री, एकदा बी बहिणीची आठवण आली नाही गड्याला. एकदा बी. 2022 ला मुख्यमंत्री झाले ते जूनला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. 2023 साल उजडलं. 2023 ची जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर बहीण आठवलीच नाही. मग 2024 उजडलं.
जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बहीण आठवलीच नाही. मे मध्ये लोकसभेची निवडणूक लागली. वाढती महागाईमुळे बहिणीनं असा बी काय हाबाडा दिला. खाट 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 जागा कमी झाल्या. जशा बी जागा कमी झाल्या शिंदे साहेबांना पण आणि अजित दादाला पण बहीण आठवायला लागली. काय दादा शोभतय का बरं? अजित दादाला जर एवढी बहीण आठवली तर तुम्ही विचार करा. त्याच अजित दादाने 15 दिवस आधी निवडणुकीमध्ये आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला होता. कसली लाडकी बहीण काय माया हो, हे सगळं माया झालंय. आता निर्णय घेताना फक्त आणि फक्त महिला सुरक्षितता हा मुद्दा जास्त महत्वाचा असेल. बहीण आपल्याला सुरक्षित बहीण योजना आणण्यासाठी म्हणून येणाऱ्या काळात प्रयत्न करूया. पुनश्च एकदा जयश्रीताईंमुळे हा संवाद तुमच्याशी साधता आला. जयश्रीताई शेळके आणि त्यांच्या दिशा फाउंडेशनच्या सगळ्या सदस्यांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देते, शुभेच्छा देते. माझ्या बोलण्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, वाईट वंगाळ वाटलं असेल तर तुम्हाला माहिती आहे त्याला नाईलाज आहे. मी काय माफी मागणार नाही, मी काय शब्द बदलणार नाही, मी काय जे आहे ते असंच बोलणार आहे. त्यामुळे पुनश्च एकदा तुमच्या सगळ्याच्या ऋणात राहते, थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. थँक्यू.